मित्रांनो, मी योगेश पुन्हा तुमचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. आज 2 टीजर रिलीज झाले, दोन्ही पाहिले. त्याबद्दल थोडंसं मत व्यक्त करावं असं वाटलं म्हणून हे व्हिडिओ बनवत आहे. त्यातला पहिला टीजर म्हणजे बागी 4चा. अरे काय बाबा 1, 2, 3, 4 करत बसलेत, काय समजत नाही. अरे बस करा यार. लोकांना एक उत्सुकता असते पार्ट 2 येण्याची, त्यासाठी पार्ट 1 चांगला असावा लागतो. हे म्हणजे एकापेक्षा एक किती वाईट असतात हेच दाखवण्यासाठी मूवी बनवत आहेत असं वाटतंय. असं वाटतंय की मूवी कसा नसावा हे दाखवण्यासाठी हा टीजर त्यांनी टाकलाय. अरे बघता बघता असं वाटत होतं की या अॅनिमल मूवीचा स्पूफ बघतोय की काय. अरे किती ते रक्त ओतलंय, बालट्या भरून भरून रक्त ओतलंय. आणि मला तरी वाटतं ते माहितीये ना, पिक्चर शूट करताना असं म्हणतात लाईट, कॅमेरा, ऍक्शन. तर याच्यामध्ये असं म्हणत नसेल, याच्यामध्ये असं ओरडत होते बहुतेक लाईट, कॅमेरा, आता फाडा. नुसते फाडतायत आणि रक्त सांडतायत. अरे त्या बायका तर बायका फाडतायत, त्यांना फक्त सांगितलंय बाई ही सुरी आहे आणि बाबा तुला ज्या कोणाचा राग आहे ना तो काढ आणि काप, त्याला काप. नुसती कापा काप केलीये. अरे चित्रपट म्हणजे स्टोरी टेलिंग असते, त्याला कुठे नेऊन ठेवलंय यांनी. नुसतं फक्त रक्त दाखवायचं म्हणजे पिक्चर हिट होतात असं वाटायला लागलं यांना. अरे बस करा आता. तो वैताग आला तो बघून. म्हणजे तो टीजर असं सहन होत नाहीये. तो मूवी काय होणार आहे काय माहिती. घेणार आहे हा मूवी त्यापेक्षा दुसरीकडे. आणि खरंच मी बोलेल बरं झालं की आधी हा टीजर बघितला त्यानंतर मी दुसरा बघितला. आणि किती सुंदर आहे तो. आणि विशेषतः तो मराठी टीजर आहे. आणि ऋता दुर्गुळे यांचा टीजर आलाय. अरे काय स्टोरी लाईन दिसते, काय म्युझिक दिसतोय आणि स्क्रीन प्रेझेन्स, काय एक एक सीन आहे ते. एवढासा छोटासा टीजर पण खूप काय सांगून जातोय. दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे कम्पॅरिझन इतकं स्पष्ट होते ना की एखादा चित्रपट कसा असावा आणि एका चित्रपट कसा नसावा. हे मध्ये ऋतिक रोशन एक वेगळा ऍक्टर दिसतो, वेगळीच त्याची एक जागा निर्माण करतो. तसा ललित प्रभाकर मराठीमध्ये एक वेगळीच जागा निर्माण करतो. खरंच हा टीजर पाहून ना खूप आशा वाटते या चित्रपटाची. आता खरंच होऊन जाऊ दे आरपार. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.